नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। सगळ्यात आधी काही मोदक मी तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते। आवाज ऐकला तुम्ही, किती खुसखुशीत तयार झालेले आहेत। तर आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आवडीचे 21च्या प्रमाणामध्ये तळणीचे मोदक बनवणार आहोत। अगदी 8-10 दिवस हे मोदक ठेवले तरीही खराब होत नाही आणि त्याचबरोबर मोदक अतिशय सुबक कळीदार दिसावे त्यासाठी दोन पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला कळ्या पाडून दाखवल्या आहे, जेणेकरून कुठलीही पद्धत वापरली तर तुमचे मोदक सुद्धा असे सुबक आणि कळीदार दिसतील। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला सारण तयार करायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप आणि 1 चमचा खसखस टाकायची आहे। सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही खसखस चांगली परतवून घ्यायची आहे। खसखस परतल्यासारखी किंवा थोडासा रंग बदलल्यासारखे दिसले की यामध्ये आपल्याला 2 कप खवून घेतलेल्या ओल्या नारळाचा चव टाकायचा आहे। त्यानंतर पुढील 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर हा परतवून घ्यायचा, जेणेकरून यामध्ये जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते थोडं कमी होतं आणि आपले हे मोदक जास्त दिवस टिकायला मदत होते। नारळ थोडा परतवला गेला की यामध्ये 1 कप चिरून घेतलेला गूळ टाकायचा आहे। गूळ मात्र अगदी बारीक चिरूनच यामध्ये ॲड करा। आता हे मिश्रण चांगलं चिकट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। हे मिश्रण शिजल्यासारखं दिसलं की यामध्ये आपल्याला 5 वेलदोडे कुटून आणि थोडंसं जायफळ टाकायचं आहे। हवं तर तुम्ही यामध्ये 100 ग्रॅम खवा आणि थोडेसे केसरचे धागे सुद्धा ॲड करू शकता, त्याने सुद्धा मोदक चविष्ट लागतात। पण या पद्धतीने केलं तर जास्त दिवस टिकायला मदत होते। तर या ठिकाणी सारण रेडी आहे। आता आपण हे रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवूयात। आता आपण पारीचं मिश्रण तयार करणार आहोत। त्यासाठी बाउलमध्ये मी 1 कप मैदा आणि 1 कप बारीक रवा घेतला आहे, ज्याला चिटोरी रवा किंवा 0 साईजचा रवा सुद्धा म्हटलं जातं। चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। आधी सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आता हे मोदक जास्त दिवस टिकावे आणि अतिशय खुसखुशीत व्हावे त्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे। यामध्ये आपल्याला 3 मोठे चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल ॲड करायचं आहे। तर हे गरम तेल आता आपण मैदा आणि रव्यामध्ये टाकून घेऊयात। या ठिकाणी ना बारीक रवाच वापरायचा आहे, जाड रव्याचा वापर करू नका। जर घरामध्ये जाड रवा असेल तर तो मिक्सरवर फिरवून वापरला ना तरीही चालेल। आधी चमच्याने याला चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं आहे तेलाला आणि मग हाताने चोळत सगळ्या रव्या मैद्याला हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं। आता थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। मी याचा गोळा मळून घेते, तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्हाला माझ्या या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन येत राहील। तर या ठिकाणी बघा 1/2 कप इतकं साधारण पाणी उरलेलं आहे। पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं रव्यानुसार। आता कणिक आपली घट्टसर मळली गेली की शेवटी अर्धा चमचा तेल लावायचं आणि झाकण ठेवून 1 तासासाठी ही कणिक आपल्याला रेस्ट करायला ठेवायची आहे। 1 तास रेस्ट केल्यामुळे काय होतं की ही कणिक आहे ना चांगली फुलून येते आणि यातला रवा चांगला मुरतो, त्यामुळे आपले मोदक अतिशय खुसखुशीत होतात। तर रवा अवश्य घाला यामध्ये। 1 तासानंतर पुन्हा ही कणिक चांगली आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावून मळून घ्यायची आहे। आता काय करायचं, याचे समान भाग करून घ्यायचे आहे। तर तुम्हाला कितपत छोटा मोठा मोदक करायचा त्यानुसार याचे तुम्हाला गोळे तयार करून घ्यायचे आहे किंवा लाट्या तयार करायच्या आहे। तर या ठिकाणी मी लाट्या तयार केल्या आहे मीडियम आकाराच्या। साधारण 30 मोदक माझे एवढ्या प्रमाणामध्ये तयार झाले आहेत। तुम्ही जर मोठे मोदक केले तर ते थोडे कमी होऊ शकतात, 20-25 मोदक यामध्ये तयार होतात। आता जशी पुरी लाटतो त्याप्रमाणे तेवढ्या साईजची एक पुरी लाटायची आणि एकसारखे मोदक येण्यासाठी काय करायचं, एका वाटीने याला आकार देऊन घ्यायचा आहे। बऱ्याच जणांचे मोदक छोटे किंवा मोठे तयार होतात, तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा। असे एक वाटीने याला आकार देऊन घ्या आणि 1 चमचा सारण भरलं की बघा अशा प्रकारे आपल्याला याच्या प्लेट्स करत जायच्या आहे। मी तुम्हाला दाखवते, अगदी कळीदार हे मोदक आपले तयार होतात। हे बघा अशा प्रकारे याची पोटली तयार करायची आहे। जेवढ्या कळ्या तुम्हाला जवळ घेता येतील तेवढ्या याच्या कळ्या जवळ घेऊन घ्यायच्या आहे आणि आता हा मोदक थोडा हातावर घ्यायचा आणि हे बघा एकाच दिशेने गोल गोल फिरवत एक्स्ट्राचे जे वरचं नाकाजवळ मोदकाचं नाक म्हणता याला आम्ही, तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा, त्याला असं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आणि थोडासा असा गोलाकार द्यायचा आहे। अजून एक पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पुन्हा एक अशी पुरी लाटून घेतली आहे। तर खूप जाड ही पुरी ठेवू नका, अशी छान पुरी लाटा आणि वाटीने तिला आकार देऊन घ्यायचा आहे। 1 चमचा आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि बघा जशी आपण आहे ना एखादी पोटली बनवतो किंवा मग
एखादं गाठोडं बांधतो ना त्याप्रमाणे याच्या अशा जवळजवळ प्लेट घेत जायच्या आहे. जितक्या जवळ घ्याल तेवढ्या जास्त कळ्या याला पडतात. हे बघा अशा प्रकारे. याआधीसुद्धा खूप पारंपरिक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत, तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा. आणि आता पुढेही मी खूप साऱ्या मोदकाच्या रेसिपी आपल्याबरोबर शेअर करणार आहे, तर पूनम बेसिक रेसिपी नक्की बघत राहा. हे बघा असं पोटली कशी बंद करतो त्याप्रमाणे बंद करायचं आणि नाक मात्र अगदी व्यवस्थित बंद करायचं आणि हातावर थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर आपला हा दुसरी पद्धतीने मोदकसुद्धा रेडी झाला आहे. एवढ्या प्रमाणामध्ये मी सगळे मोदक साधारण 30 मोदक तयार करून घेतलेले आहे. तुम्ही मोठे बनवले तर 25 मोदक तयार होतील. अजून कळीदार दिसण्यासाठी थोड्याशा कळ्यांच्या जागी आपल्याला चमच्याच्या बॅक साईडने याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे मस्तच आपले मोदक तयार झाले आहे. आता आपण तळायला घेऊयात. तर तळण्याची प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही व्यवस्थित मोदक तळले तर 10 दिवस बिलकुल खराब होणार नाही, याची मी गॅरंटी घेते. आता बघा या ठिकाणी तेल घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही साजूक तूप, डालडा तूप तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकतात. एक छोटासा गोळा टाकला आहे, अगदी अलवारपणे तो वरती येतो इतपतच तेल आपलं गरम आहे. आता मोदक तळताना तेलामध्ये बसतील एवढेच मोदक टाकायचे. तर साधारण मी 4 मोदक टाकलेले आहेत. थोडंसं याचे जे बबल्स आहेत ते कमी झाले की सर्व साईडने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. याचं जे मोदकाचं नाक आहे ना त्या ठिकाणी ते बऱ्याचदा कच्चे राहतात, त्या ठिकाणी व्यवस्थित तळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. असा सोनेरी रंग आला की मोदक आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि मोदक तळत असताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे अगदी मंद आचेवर हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे. असं झाऱ्याने थोडंसं तेल टाकत जायचं, म्हणजे अगदी सगळ्या साईडने हे मोदक सोनेरी रंगावर तळले जातात. तुम्हाला लालसर रंगावर हे तळायला आवडत असतील तर लालसर तळून घेऊ शकतात, पण आपण अगदी हलवाई स्टाईल हलक्याशा सोनेरी रंगावर हे तळलेले आहे. पण तरीसुद्धा अजिबात कच्चे नाही आहे, कारण आपण हे मंद आचेवर तळलेले आहे. तर या ठिकाणी आपले 21 मोदक तळून रेडी झालेले आहेत. तुम्ही सुद्धा या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीने तळणीचे मोदक अवश्य करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.